त्यांचा नक्कीच पत्रकारांना पण एक मनापासूनची एक उत्सुकता आहे की आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन किंवा काय मेसेज जो आहे तो आपल्याला काय मिळतोय. त्यामुळं राजेंद्रजी हे माझ्यानंतर आपलं बरोबर त्या ठिकाणी व्यक्त करणारे पण लोकमत परिवाराचे मान्य राजेंद्रजी दर्डा, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र आणि आपले उदगीरचे आमदार माजी मंत्री मान्य संजयजी बनसोडे यांनी आताच आपल्या मनोगतातून आपल्या वाणीतून पत्रकारांचे जे काही प्रश्न ज्याच्यासाठी मराठी पत्रकार परिषद लढा देत आलेली आहे, काही प्रश्नांचा लढा आपला यशस्वी झाला, काही अडचणी आज सुद्धा आपल्याला भासतात. त्याच्यावर यांनी अतिशय परखडपणे विचार व्यक्त केले. ते आपले मान्य कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त मान्य एस देशमुख साहेब, आपल्या नगराध्यक्षा श्रीमती स्वाती पुढे, त्याचबरोबर उपनगराध्यक्षा श्रीमती शीतलताई शिंदे, जिल्हाधिकारी मान्य डॉक्टर भारत बस्तेवाड साहेब, पोलीस अधीक्षक मान्य अमोल तांबे साहेब. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा ज्याचा उल्लेख मगाशी देशमुख साहेबांनी केला आणि सुरुवातीलाच आपल्या याच्यामध्ये त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला की मी स्वागताध्यक्ष पद स्वीकारलं होते आणि ज्यांच्यामुळं मी स्वीकारलं किंवा ज्यांच्यामुळं आमची सगळी बैठक मीटिंग मुंबईमध्ये झाली ते माझे सहकारी मित्र आणि सातारचे पुढारीचे संपादक मान्य हरीशजी पाटणे. हरीश हा पत्रकार जरी असला, देशमुख साहेब तरी म्हणजे तो माझा मित्र आहे. त्यामुळे पत्रकार आणि आमदार नातं वेगळं आहे आणि मित्रांचं आमचं नातं वेगळं आहे आणि ते दोन्ही जे आहे ते आम्ही मेंटेन करतो. त्या आम्ही दोन्ही नाती जे ती योग्य पद्धतीनं जपायचं काम करतो. म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही, मित्र आहे म्हणून त्यानं काय मला बातम्यातनं ठोकायचं सोडलं नाही. ज्या मला चुकत होतं त्यावेळेला ठोकायचं पण काम त्यानं केलं आणि परत आपल्या मित्राला मदत झाली म्हणून हातभार लावण्याचं पण काम त्यानं मला केलं. अशी आमची मैत्री आहे, अशी आमची अतिशय चांगली मैत्री आम्ही वर्षानुवर्ष जपली आहे आणि पुढं सुद्धा ही आमची मैत्री चांगली चालू राहील. आज हरीश पाटणे इथं स्टेजवर उपस्थित आहे, त्याचबरोबर आपले मान्य बसवराज पाटील, त्याचबरोबर राहुल केंद्रे, मान्य राम तिरुके, सुदर्शन मुंडे, मान्य आपल्या जिल्हा परिषदचे मान्य सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, मान्य बाळासाहेब मर्लापाटे, त्याचबरोबर आपल्या स्वागत समितीचे मान्य किरण नाईक, मान्य शरद पावळे, आपले श्री मिलिंद आष्टीकर अध्यक्ष, शिवराज काटकर कार्याध्यक्ष आणि त्यांची सर्व सहकारी, त्याचबरोबर ज्यांचं अतिशय नीटनेटकं संयोजन त्यांनी केलं इथं. आपले संयोजन समितीचे मान्य सचिन शिवशेटे, विभागीय सचिव मान्य युवराज डोकरे, अध्यक्ष उदगीर तालुका पत्रकार परिषद, त्याचबरोबर विभूषण मध्यवाड जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया, त्याचबरोबर मान्य अर्जुन जाधव, मान्य सिद्धार्थ सूर्यवंशी, त्याचप्रमाणे मान्य रमेश अण्णा अंबरखाने, बालाजी भोसले, श्याम गावळे, विकी भोसले, कमलाकर फुले, मान्य रामदास भेंडे, मान्य गणेश गायकवाड, मान्य मनोज उदाले, मान्य अमोल अंकले, निकिताताई अंबरखाने, वसंत पाटील, प्रकाश बिराजदार, सत्यवान पांडे, मान्य नवनाथ गायकवाड, त्याचबरोबर मान्य रामचंद्र
बाळासाहेबराव मुलगे आणि उपस्थित सर्वच स्टेजवरील आणि आपण सर्व याचा उल्लेख मगाशी केला. अगदी नागपूरपासून चंद्रपूरपासून म्हणजे कोकणातल्या सावंतवाडीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातनं आलेले सर्व माझे पत्रकार बंधू. पूर्वी आपल्याला माहिती आहे कैलासाची एक क्रिया असायचा चांद्यापासून बांध्यापर्यंत, तसं आज खऱ्या अर्थानं चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्व पत्रकार आज इथं आपल्या या परिषदेला अधिवेशनाला आज इथं उपस्थित आहेत. सर्वांचं लातूरचा आपला पालकमंत्री म्हणून उदगीरमध्ये आपलं स्वागत करतो आणि नक्कीच ते अधिवेशन जे आहे यशस्वीरित्या पार पडेल याबद्दल कुठलीही माझ्या मनात शंका नाही. आमचे सहकारी मित्र आमदार मान्य संजयजी बनसोडे यांचं पूर्ण लक्ष आणि पूर्ण सहकार्य त्यांचं आणि त्यांच्या टीमचं आणि जिल्हा प्रशासनाचं या अधिवेशनाला आणि सर्व पत्रकार यांच्या पत्रकार बंधूंच्या बाबतीमध्ये त्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण उणिवा या ठिकाणी भासणार नाही. आणि जर काही याच्यामध्ये उणिवा राहिल्या तर नक्कीच त्या आपण सगळ्यांनी मोठ्या मनानं आम्हाला सगळ्यांना समजून घ्यावं ही विनंती सुद्धा या निमित्तानं. ते अधिवेशन त्याचा उल्लेख मी केला की आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यक्षेत्रात होत आहे. त्याचा नक्कीच मला सगळ्यांनाच विशेष आनंद आहे. मगाशी देशमुख साहेबांनी इथं उल्लेख केला की या ठिकाणी साहित्य संमेलन उदगीरकरांनी आणि बनसोडे साहेबांनी यशस्वीरित्या करून दाखवलं आणि या आधीसुद्धा संजयजी बनसोडेंनी प्रयत्न केला या ठिकाणी अधिवेशन आपलं व्हावं, तर काही अडचणी येतलेल्या त्यामुळे झालं नाही. पण आज ती त्यांची इच्छा मान्य देशमुख साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत सगळ्यांनी मिळून पूर्ण केली. त्याबद्दल देशमुख साहेबांचं मी मनापासून मी सुद्धा त्यांचं आभार मानतो. आज मला या अधिवेशनाचं स्वागत अध्यक्ष केलं तर म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या अधिवेशनाला येण्याचं त्यांनी निमंत्रण स्वीकारलं होतं. सध्या देशात चाललेल्या राज्यांच्या ज्या काही निवडणुका आहेत निवडणुकीच्या प्रचारामध्ये पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल किंवा अन्य राज्यांमध्ये त्यांचा प्रचार दौरा लागल्यामध्ये येऊ शकले नाही. तर त्यांनी देशमुख साहेब आपल्याला जरी थोडी खंत वाटली असेल तरी मी आपल्याला त्यांच्या वतीने सांगू इच्छितो की त्यांनी शुभेच्छा आणि सदिच्छाचा संदेश हा त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे. आपल्या सर्वांना त्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आहेत आणि नक्कीच जे प्रश्न आपण इथं मांडले मग आपला पत्रकारांचा हल्ला आपला जो आहे त्याचं नोटिफिकेशनचा असेल कायद्याचा, त्याचबरोबर पेन्शनच्या बाबतीमध्ये आपण काही विषय इथं मांडले, आरोग्याच्या बाबतीमध्ये जे आहे ते सर्व विषय मी बाबासाहेब पाटील संजयजी नक्की आम्ही सगळेजण आपल्याबरोबर आहे आणि आपल्याबरोबर ते विषय शासन स्तरावर नेणं नाही गेलेले आहेतच. पण या विषयांच्या बाबतीमध्ये निर्णय व्हावा म्हणून आम्ही नक्की आपल्याबरोबर राहून प्रयत्न करू. त्याचबरोबर संजय बनसोडे साहेबांनी सुद्धा जो उदगीर जिल्हा व्हावा म्हणून मागणी केली आहे तर म्हणजे राजेंद्र बाबांनी एक गमतीत त्यांनी केलं की ते म्हणले राजे संजयजींना सांगा 2 वर्ष तरी मला पूर्ण जिल्ह्याचा पालकमंत्री राहू दे. लगेच हे गमतीचा भाग होता पण नक्कीच आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता त्यांनी पालकमंत्री म्हणून माझ्याकडे ढकलले की आता तुम्ही बघा आम्ही बाकी तयारी केली. तुम्हाला पण माहिती आहे, बाबासाहेब पाटलांना माहिती आहे की आमच्यापेक्षा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणारा माणूस आपला आमदार आहे. त्यामुळं आम्हाला आपलं कधी पण म्हणून म्हणजे त्यांनी सांगा आम्ही त्यांच्याबरोबर मागं म्हणजे
नक्कीच ही अपेक्षा पूर्ण होईल. आपला पाठपुरावा चालू आहे, आपली अपेक्षा आहे. बाकीचं सगळं जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतो आपण, ती जिल्हा होण्यासाठी आपण तयार करून ठेवलं आहे. कारण या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय हा होण्यासाठी आम्ही सर्वजण संजयजींच्या बरोबर आहोत आणि पुढे सुद्धा त्यांच्या बरोबर राहू. फक्त संजयजी एक माझी विनंती आहे की समजा पर्यंत हे ज्यावेळेला निर्णय होईल त्यावेळेला होईल, त्यावेळेला मी जर मंत्री असलो, तुमच्या पण जिल्ह्याचे पालकमंत्री मला घ्या, आता मला सोडून द्या असं काही करू नका. नाहीतर मित्राला लगेच सोडून द्या जिल्हा झाला की असं काही करू नका. नक्कीच या मागणीसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू, हे सुद्धा या निमित्तानं सांगतो. आज असं बघितलं तर पत्रकार आणि राजकारणी हे भाषण करणं, हे राजकीय सभेमध्ये भाषण करणं एक वेगळी गोष्ट आहे. पण पत्रकारांसमोर बऱ्यापैकी राजकीय लोक जे आहेत हे पत्रकार परिषदेतच बोलतात. कारण असं स्टेजवर उभा राहून वरनं आणखीन आपल्याला काही मार्गदर्शन करणं, म्हणजे उद्या हरीश पाटणे माझी साताऱ्यात काय बातमी करेल ह्याचा विचार पण मी करू शकत नाही. पण नक्कीच आज एक अतिशय त्याचा उल्लेख हरीशने केला की अहोरात्र आपल्यासाठी त्यांनी आपल्या सगळ्या समस्यांसाठी, आपल्या प्रयत्नांसाठी जे झटत राहिले की देशमुख सर, देशमुख सर यांचं आज आपल्याला सगळ्यांना नेतृत्व मिळालं. आणि हरीश असं किंवा त्यांच्यासारखे आपण सुद्धा सर्वजण जे त्यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण सगळे उभे राहिलो, मोठं झालं आहे. मराठी पत्रकार परिषद ही त्याच्यामध्ये काम करते आणि एक नक्कीच प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व माननीय देशमुख सरांचे आपल्याला मिळाले. त्यामुळं आपली सगळ्यांचीच वाटचाल ही चांगली राहील, उज्ज्वल राहील ही मला नक्कीच मनापासून खात्री आहे. सगळं जर पत्रकारिता म्हणजे काय हे जर विचारायचं म्हटलं तर हा प्रश्न बरोबर साधा वाटला तरी त्याचे उत्तर आपल्याला खोल आहे ही वस्तुस्थिती आहे. बातमी देणं हे पत्रकारितेचं केवळ बाह्य रूप आहे, तो तिचा अंतरात्मा नाही. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून ही एक सामाजिक तपश्चर्या आहे आणि महाराष्ट्राने ही तपश्चर्या थोर महापुरुषांच्या विचारातून जगून दाखवली आहे ही वस्तुस्थिती आहे. या परंपरेची सुरुवात भव्य आयामी बाळशास्त्री जांभेकरांनी केली. त्यांनी दर्पण सुरू करून मराठी पत्रकारितेची मूर्तमेढ रोवली. समाज सुधारणेचा विचार, पत्रकारिता हेच सर्वोत्तम माध्यम आहे त्यांनी ओळखले होते. त्याचा वारसा पुढं लोकमान्य टिळकांनी समृद्ध केला. लोकमान्य टिळकांनी केसरी या माध्यमातून लेखणीला एक तलवारीची धार दिली. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा त्यांनी विचारलेला प्रश्न आजही प्रत्येक सत्ताधाऱ्याला अंतर्गत करणारा ठरतो. त्यांनी पत्रकारितेला सत्तेवरचा अंकुश बनवले. महात्मा फुले यांचा विचार प्रेरणेतून दिनमधून सारखं वृत्तपत्र उभा राहिले, बहुजनांचा आवाज बनले. हा इतिहास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी पत्रकारितेला प्रबोधनाचा परिणाम दिला. समाजातील अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धेवर लेखणीचा प्रहार करत त्यांनी सांगितले की केवळ माहिती देणे पुरेसे नाही तर समाजाची वैचारिक साफसफाई करणे हे पत्रकाराचे आद्य कर्तव्य आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अनन्य साधारण आहे. मूकनायक आणि बहिष्कृत भारत या माध्यमातून त्यांनी उपेक्षितांचं वेदनांची वाचा फोडली. समाजाची जागृती, संघटन आणि आपल्या न्याय हक्कासाठी स्वतःचे माध्यम अत्यावश्यक आहे. हा त्यांचा विचार आजही पत्रकारितेचा आधार आहे. त्या समाजाकडे स्वतःचा आवाज मांडण्यासाठी
तो समाज प्रगती करू शकत नाही. आजच्या पत्रकारांनी हाच वारसा पुढे नेण्याची गरज आहे. आचार्य अत्रे आणि हरिभाऊ निंबाळकर यांच्यासारख्या दिग्गजांनी या परिषदेचं नेतृत्व केले आहे. आज एस.एम. देशमुख आणि किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद पत्रकारांच्या हक्कासाठी अखंडपणे लढत आहे. पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा याच संघटनेच्या पाठपुराव्यामुळं आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात झाला याचा नक्कीच मला आणि आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटतो. मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात परिषदेने केलेल्या आंदोलनाची सुद्धा दखल ही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मी नक्कीच गांभीर्याने घेतली आहे. मी लवकरच परवा सुद्धा मान्य गडकरी साहेब कोकणात राणेसाहेबांच्याला आले होते, त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितले की आता मे महिन्यापर्यंत आपण अगदी 99% या मुंबई गोवा हायवेचं काम हे पूर्णत्वास नेतं. दुसरा, आज लातूरच्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये मला एक उल्लेख करायचा आहे की आज जे सिव्हिल हॉस्पिटलचं भूमिपूजन आपण केलं होतं, त्याच्यामुळंच आज हे लातूरचं सिव्हिल हॉस्पिटल त्याला मुहूर्तरूप घेत आहे. मला वाटतं हा सुद्धा प्रश्न लातूरमधला अनेक वर्षांचा प्रलंबित होता आणि सिव्हिल हॉस्पिटल लवकर व्हावं म्हणून पत्रकारांनी जे आंदोलन केलं त्या सगळ्यामुळं या प्रश्नाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली आणि आज हे सिव्हिल हॉस्पिटल मान्य देवेंद्रजींच्या मान्यतेनंतर आणि आपले आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता उभं करायला निघालोय. तेव्हा पत्रकारांचं या बाबतीमध्ये सुद्धा मी लातूर जिल्ह्याच्या पत्रकारांच्या मनापासून आभार मानतो. आपण दिलेल्या लढ्याला हे मूर्तरूप किंवा अंत याचं जे आहे ते आज संध्याकाळी आपण त्याचं भूमिपूजन करून त्याला आता सुरुवात करतोय. आधी जरी 100 बेडचा प्रकल्प असला तरी हा पहिला टप्पा आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून या सिव्हिल हॉस्पिटलचं विस्तार जो आहे हा केला जाणार आहे. ही सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं ही विनंती या निमित्तानं करतो. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माहितीच्या विस्फोटाच्या युगात आहोत. बातम्यांचा वेग वाढला असता तरी सत्यावरचे संकटही घडत आहे. माहितीचा महापूर असताना सत्याचा दुष्काळ पडू नये ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सामुदायिक जबाबदारी आहे. यंत्रमानव किती प्रगत झाला तरी ते मानवी संवेदना आणि पत्रकाराची विवेकबुद्धी जागा घेऊ शकणार नाही. हे मी नक्कीच आपल्याला किंवा स्टेजवर पण सगळ्यांना की मी सुद्धा एक त्या विचारसरणीचा एक व्यक्ती किंवा एक हे आहे की सोशल मीडियावर कितीतरी न्यूज आपण वाचल्या किंवा दिवसाची सुरुवात मोबाईल ओपन करून जरी आपण सोशल मीडिया तपासून गेली तरी हातामध्ये जोपर्यंत वर्तमानपत्र येत नाही तोपर्यंत दिवस सुरू झाला असं मला तरी नक्की वाटत नाही. त्यामुळं पेपर जो ज्याला आपण रोजच्या रोज हातामध्ये पेपर पडला पाहिजे आणि पेपर चाळून त्याच्यातल्या वेगवेगळ्या बातम्या त्या बातम्यांमधलं काय घडलंय कुठं घडलंय जे काय असेल ते जोपर्यंत नजरेखालनं जात नाही डोळ्याच्या खालनं जात नाही तोपर्यंत दिवस आपला सुरू झालाय असं मला तरी वाटत नाही वस्तुस्थिती. त्यामुळं AI आणि बाकीचे सगळे माध्यम जरी असले तरी शेवटी मला जे वाटतंय की प्रिंट मीडिया ही एक गरज जी आहे ती कधीही कमी होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. बाबूजी इथं आहे. AIच्या बाबतीमध्ये सुद्धा पत्रकारांनी AIवर आपण किती अवलंबून राहायचं ह्याचा पण विचार थोडा करणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी गरजेची आहे, उपयोगी आहे, सगळं बरोबर आहे. पण टेक्नॉलॉजी हा आपल्या पत्रकारितेला पर्याय होऊन जाऊ नये किंवा त्याच्यावर आपण अवलंबून होऊ नये याची सुद्धा खबरदारी मला वाटते पत्रकारांनी आणि परिषद असेल आणि सर्व वृत्तपत्रांनी घेतली पाहिजे असं एक सूचना या निमित्तानं मला करावीशी वाटते. कारण जेवढं आपण AI चांगलं आहे AIचं जेवढं आपण उदोदो करतोय
ते उदगीरचे आमदार म्हणून स्थानिक पातळीवर पत्रकारांच्या प्रश्नांची नेहमीच दखल घेत आलेले आहेत. त्यांच्या सहकार्याने आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत नक्कीच आपल्या प्रश्नांसाठी बैठक लावून पत्रकारांशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक निश्चितपणे करू हे या निमित्तानं सांगू इच्छितो. उदगीरच्या या जिल्ह्याने अनेक ऐतिहासिक युद्ध पाहिली आहेत, पण आजचे युद्ध शस्त्रांचे नाही, ते सत्य आणि असत्य यांच्यातील आहे, माहिती आणि अपप्रचार यांच्यातील आहे, विवेक आणि आवेश यांच्यातील आहे. या वैचारिक युद्धात तुम्ही सर्व पत्रकार आघाडीचे शिलेदार आहात. तुमची लेखणी नेहमीच सत्याच्या शाईने चालत राहू. इतिहास कधीही समाजशील असतो, तो केवळ नोंद ठेवत असतो. पुन्हा एकदा या अधिवेशनाचा स्वागत अध्यक्ष म्हणून मला देणाऱ्या मराठी अध्यक्षपद देणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेचा मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर सर्व मान्यवरांचे आणि पत्रकार बंधू भगिनींचे पुन्हा एकदा